रोष है। और अगर कोई भला आदमी हाँ मान कर दे तो राज ठाकरे साहब आप फेल नहीं करो, मराठी विरुद्ध अमराठी वादात आणखीन एका भाजप खासदारानं आता उडी घेतली आहे। तर मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या मगरूर परप्रांतीय व्यापाऱ्यांना समजावण्याऐवजी ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंनाच आव्हान दिलं। एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी मदत केल्याचा दावा करून ब्रिजभूषण सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, गानफटीतच बसणं। पावसाळ्यात उंदरानं बिळातून बाहेर पडावं त्याच प्रकारे परप्रांतीयांकडून मराठी विरोधात गरळ ओकण्याची मालिका सुरू आहे। त्या संदर्भात राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत। तर राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मीरा रोडला परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केली। त्यानंतर मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद पेटला। तर या वादात आता ब्रिजभूषण सिंग यांनी भाषेचा वाद टाळायला हवा असं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षपणे राज ठाकरेंना ललकारलंय। हम तो 2008 से इनसे मिलना चाहते थे। हम तो सोचते थे किसी दिन एयरपोर्ट पर मुलाकात हो जाए, कुछ बातचीत हो जाए, दो हाथ हो जाए, फैसला हो जाए, लेकिन आप तो उसके बाहर निकलते नहीं हो। खरं तर 2008 मध्ये मनसेनं उत्तर भारतीयांच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता। आता पुन्हा एकदा मनसेनं मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन छेडलंय। त्यामुळे भाषेवरून पेटलेला हा वाद ब्रिजभूषण सिंग यांच्या आव्हानानंतर आणखीन पेटणार की भाजप ब्रिजभूषण सिंग यांना लगाम घालणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।